भोंदू अशोक खरातबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी एक मोठा दावा केला आहे। प्रणिती शिंदेंच्या दाव्यानं राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी देखील प्रणिती शिंदे यांना प्रत्युत्तर दिलंय। दुसरीकडे खरातला आज पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खरात संदर्भात नेमकं काय काय घडतंय जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक खास रिपोर्ट। अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो। प्रणिती शिंदेंच्या दाव्यानं मोठी खळबळ। भामटा खरातला पुन्हा पोलीस कोठडी। भोंदू खरातला चौथ्या गुन्ह्यात पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अशा वेळेला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। खरातचा कुठेतरी एन्काउंटर करतील, कारण खूप नावं समोर येणार आहेत असा दावा प्रणिती शिंदे यांनी केलाय। भोंदू अशोक खरातची जमीन अनेक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात सुद्धा जवळपास 50 एकराच्या आसपास जमीन मिळते आणि ही नेमकी या जे काही मार्ग जात आहेत महामार्ग तिथेच ही जमीन जाते, म्हणजे कुठेतरी सरकारमध्ये लोक त्याला 100% यांची मिली भगत आहे। आणि अजूनही मला असं वाटतं काही त्यांना पुरावे बाहेर येणार आहेत, तर मी तुम्हाला सांगते त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोक करवतील अशी मी शंका करतो। प्रणिती शिंदे यांच्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी तपास करण्याची मागणी केली आहे, तर लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर SITला द्यावेत, उगाच तोंडच्या वाफा दौडू नये असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय। त्यांना जर काही माहिती असेल तर ती चिंताजनक आहे। प्रणिती शिंदे ह्या एक अतिशय जबाबदार खासदार आहेत, अनुभवी आमदार आणि खासदार आहेत। त्या काही बोलल्या असतील तर त्याच्यामागे नक्कीच काहीतरी त्यांना माहिती असेल आणि अशा जर गोष्टी असतील तर ह्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण काही अतिशय चिंतेची बाब आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती मांडली आणि सर्व राजकीय लोकप्रतिनिधी सर्वांना विनंती केली की तुमच्याकडे काही पुरावे असतील ते तुम्ही SITला द्या। हे पुरावे न येता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता अलग अलग गोष्टी काही काही लोक करतायत। मला वाटतं सेन्सिटिव्ह चौकशीमध्ये अशा प्रकारची विधानं करून अशा चौकशा भडकवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात आहेत। त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये SITकडे माहिती द्या ना, याला एन्काउंटर होणार आहे, त्याचा एन्काउंटर होणार आहे, कशाला असं मीडियामध्ये आपण स्पेस घेण्याकरता या ठिकाणी बोलत असता। सेन्सिटिव्ह प्रकरणाची काळजी घेतली पाहिजे, लोकप्रतिनिधी बोलताना विचार केला पाहिजे। दरम्यान भोंदू अशोक खरातच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। खरातचा पोलीस कोठडीतला मुक्काम आणखीन वाढलाय। तिसऱ्या गुन्ह्यातल्या कोठडीची मुदत संपल्यानंतर खरातला आज पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। आज दोन्ही बाजूंनी झालेल्या युक्तिवादानंतर खरातला चौथ्या गुन्ह्याच्या अनुषंगानं 18 एप्रिलपर्यंत म्हणजे 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। गेल्या 25 दिवसांपासून खरात पोलीस कोठडीची हवा खातोय। दुसरीकडे ED आणि आयकर विभागाकडून खरातच्या मालमत्तांवर छापेमारी सुरू आहे। सोमवारी पहाटेपासूनच ED आणि आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या बंगल्याची झाडाझडती केली। या छापेमारीत EDच्या हाती मोठं घबाड लागल्याचं कळतं। EDच्या पथकानं खरातची आलिशान मर्सिडीज गाडी सुद्धा जप्त केली आहे। EDनं नाशिकमध्ये 5, शिर्डी आणि पुण्यात मिळून 11 ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं। खरातच्या जवळपास 10 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या कागदपत्रांची ओळख आता पटली आहे। खरातची 2 कोटी 50 लाख रुपयांची बँकेतली रक्कम गोठवण्यात आली आहे। खरातची एक मर्सिडीज गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे। एवढंच नाही तर खरातचा CA प्रकाश पोफळेच्या घरातून 42 लाख रुपयांची रोख रक्कम सुद्धा जप्त करण्यात आली। तपास यंत्रणांनी खरातच्या विरोधातला फास आता घट्ट आवळायला सुरुवात केली आहे। सर्वच बाजूंनी खरातची कोंडी करण्याचं काम सुरू झालंय। मात्र प्रणिती शिंदे यांनी खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता व्यक्त केल्यानं तपासावर काही परिणाम होणार नसला तरी राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी।